नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तुमच्या मालमत्तेवर जर का समजा बळजबरीनं अतिक्रमण झालंय का, तर या पद्धतीनं नोंदवा फिर्याद आणि तातडीनं मिळवा न्याय। तर लक्षात घ्या की अनेकदा इसार पत्र दिल्यावर मालमत्ता समोरील व्यक्तीच्या ताब्यात दिली जाते, मात्र ठराविक मुदत संपल्यानंतरही काही लोक मालमत्तेचा जो काही ताबा आहे तो सोडायला तयार होत नाहीत। तर विशेषतः लक्षात घ्या की मूळ मालक परगावी राहत असल्यास किंवा त्याच्या उपस्थितीचा जो काही अभाव असल्यास अशा घटनांचे जे काही प्रमाण आहे ते वाढते। तर लक्षात घ्या कित्येक वेळा गावातील प्रतिष्ठित लोकांना साक्षीला बोलवले तरी समोरील व्यक्ती मालमत्तेवरचा जो काही बेकायदेशीर ताबा सोडण्यास नकार देतात। त्यामुळे जसं की मूळ मालकाला कायद्याचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टीवर बोलायचं झालं तर लक्षात घ्या की कायद्यानुसार प्रॉपर्टीचा जो काही ताबा मिळवणे हा एक मालकाचा हक्क आहे, परंतु बेकायदेशीररित्या ताबा मिळवणाऱ्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी दोन्ही प्रकारच्या कायदेशीर उपाययोजना उपलब्ध आहेत। तर फौजदारी कायद्यानुसार जसं की कार्यवाही कशी करतात किंवा कशी केली पाहिजे, तर लक्षात घ्या की भारतीय दंड संहितेच्या IPC कलम 420 नुसार फसवणूक केल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करता येतो। मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी समोरील व्यक्तीने फसवणूक केल्याचे जे काही सिद्ध झाल्यास हे कलम लागू होते। तसेच विश्वासभंग झाल्याच्या प्रकरणात IPC चे कलम 406 लागू होते। विश्वास संपादन करून मालमत्तेवर ताबा मिळवणे किंवा नंतर तो न परत करणे हा प्रकार विश्वासभंग ठरतो। अशा वेळी थेट पोलिसात तक्रार दाखल करून कार्यवाहीची जी काही मागणी करता येते। पोलिसांना तक्रारीची जी काही शहानिशा करून आवश्यक ती जी काही कायदेशीर कारवाई करावी लागते। त्यानंतर लक्षात घ्या की बनावट कागदपत्रांवर गुन्हा दाखल कसा करावा। अनेकदा मूळ मालकाच्या नकळत बनावट कागदपत्रे जे तयार करून जमिनीची किंवा घरावर बेकायदेशीर ताबा मिळवला जातो। अशा प्रकरणात IPC कलम 467 नुसार गुन्हा दाखल करता येतो। या कलमानुसार जसं की बनावट दस्तऐवज तयार करणे हे गंभीर गुन्हा या ठिकाणी मानले जाते आणि दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। आता दिवाणी कायद्याचा आधार कोणत्या वेळी घ्यायचा, तर लक्षात घ्या की बेकायदेशीर ताबा काढण्यासाठी आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी दिवाणी कायद्यातील जसं की स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे कलम 6 लागू होतं। या कलमचे जसं की वैशिष्ट्य म्हणजे जलद गतीनं या ठिकाणी न्याय मिळतो, मात्र यात एक अट आहे। मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा झाल्यापासून 6 महिन्याच्या आत न्यायालयात दावा जो आहे तो या ठिकाणी दाखल करावा लागतो। कलम 6 अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात अपील करण्याचा अधिकार नसतो। हे कलम तात्काळ न्यायासाठी या ठिकाणी वापरले जाते। तर लक्षात घ्या की प्रमुख बाबी काय आहेत या सगळ्यामध्ये, जसं की मालमत्ता मालकाच्या नावावर असली तरी काही जण जे ती अनधिकृत ताब्यात घेतात। विश्वासभंग वा फसवणूक झाली असेल तर IPC 420 आणि 406 कलमाखाली गुन्हा दाखल करता येतो। बनावट कागदपत्रांवर ताबा मिळवला असेल तर IPC 467 कलमांतर्गत तक्रार दाखल करावी। त्याचबरोबर दिवाणी दावा करण्यासाठी जसं की स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे कलम 6 प्रभावी ठरते। यासाठी 6 महिन्याच्या आत न्यायालयात अर्ज करणे आवश्यक आहे। मालमत्ता ताब्यात घेण्याचे किंवा विकण्याचे अधिकार कायद्याने स्पष्टपणे या ठिकाणी ठरवले आहेत। कोणीही बेकायदेशीर ताबा मिळवला असेल तर पीडित व्यक्तीने प्रकरण दाबून न ठेवता त्वरित कायदेशीर सल्ला घेऊन पुढील जे काही पावले उचलावीत असा सल्ला या ठिकाणी कायदेतज्ञ देत असतात। तर एकंदरीत मित्रांनो, तुमच्या मालमत्तेवर जर का कोणी जसं की बळजबरीनं अतिक्रमण केलं असेल किंवा ताबा मिळवला असेल तर ते अतिक्रमण हटवण्यासाठी किंवा तो ताबा काढण्यासाठी एकंदरीतच कायदेशीर ज्या काही गोष्टी या ठिकाणी कशा कराव्यात या संदर्भातली जी काही माहिती आपण थोडक्यात घेतली। तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।